कविता घेऊन आज मी तुमच्या सर्वांसमोर उपस्थित आहे. माझा आयुष्यातला अनुभव म्हणणं थोडं वावगं राहील कारण मी अजून तितका मोठा नाही आणि अजून बरंच काही बघायचं बाकी आहे आयुष्यात. पण आतापर्यंत आयुष्याने शिकवलेल्या काही गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट मी या कवितेत मांडण्याचा एक भाबडा प्रयत्न केला आहे. जर प्रस्तावना द्यायची झाली कवितेची तर बरेच वेळा असं होतं की आपण एखाद्या प्रॉब्लेममध्ये अडकतो आणि काही केल्या त्याचं सोल्युशन आपल्याला मिळत नाही. पण तोच प्रॉब्लेम आपण जर का एखाद्या दुसऱ्याच्या आयुष्यात बघितला तर तो सोपा वाटू लागतो. ह्याच काहीशा संकल्पनेविषयी आधारित माझी आजची कविता आहे. आशा करतो तुम्हा सर्वांना ती आवडेल आणि तुम्ही पण त्याच्यासोबत एक रिलेट करू शकाल. जर असं झालं तर कृपया कमेंटमध्ये कळवा आणि जर काही सुधारणा असतील तर त्याही सुचवा. धन्यवाद. मी कवितेला सुरुवात करतो. कधीतरी आपल्या लोकांबरोबर प्रेक्षक म्हणून बसावं. आपलंच आयुष्य समोर बसून पाहताना हसावं. नट तर आपण जन्मापासून असतोच. आयुष्य समजण्यासाठी कधीतरी रंगमंचाहून खालीही उतरावं. नट म्हणून वावरताना ज्या चुका होतात ना, प्रेक्षक म्हणून त्याच पटकन लक्षात येतात. कधीतरी सुट्टी घेऊन पहिल्या रांगेचं तिकीट काढावं. कधीतरी आपल्याच प्रयोगाच्या आपणच प्रेमात पडावं. कधी कधी काय होतं की आपल्या सोबतच्या लोकांची परिस्थिती जाणून न घेता आपण त्यांना गृहीत धरतो किंवा त्यांच्यावर संशय घेतो. पण नंतर लक्षात येतं की खरं तर त्यांची चूक काहीच नव्हती. तर त्यावरच लिहिलं आहे की सहकलाकारांच्या पण व्यथा घ्याव्यात कधीतरी जाणून, नातं मात्र तसंच जपावं त्यांची चूक लक्षात आणून. खलनायक कदाचित हरवेल नाटक दुरून बघताना, तुम्हीच ठराल मग चोर त्याचं वैयक्तिक चोरून बघताना. लांबून बघितल्यावर कळेल इतका पण ताण कामाचा नाही. हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, एकही संवाद प्रेमाचा नाही. हे मी केलाय, ते मी केलाय, खरं कोण करतं ना ते कळूनच जाईल. अहंकार आपल्यातला मग मेणासारखा गळून जाईल. प्रेक्षकाला जाणीव असते प्रयोगानंतर घरी जाण्याची. नट मात्र असतो जबाबदारी घेऊन पुढचाही प्रयोग गाजवण्याची. सोपे करावे आयुष्य समजून मंचावरचा खेळ, विचारावे प्रेक्षक सहकारांना काढून आपल्या वेळेतला वेळ. अंत जवळ आला की प्रयोगाची करमणूक कळते. मग चिंता, काळजी, भीती असल्या प्रयोगातूनही मजाच मिळते. प्रेक्षक झाल्यावर समजतं प्रत्येक प्रयोगाला असतो गोड एक शेवट. प्रेक्षक झाल्यावरच कळतं की प्रत्येक प्रयोगाला असतो एक गोड शेवट. प्रत्येक अंक पुढे सरकतच असतो, गोड आठवणी आपल्या मागे ठेवत.